पुण्याची ती आल्हाददायक संध्याकाळ. कोथरूडच्या एका उच्चभ्रू सोसायटीतल्या बाल्कनीमध्ये अनन्या उभी होती. हवेत हलकासा गारवा होता आणि तिच्या चेहऱ्यावरच्या बटा त्या वाऱ्यावर उडत होत्या. अनन्या दिसायला अत्यंत साधी, पण निसर्गाने तिला उपजतच सौंदर्याचे वरदान दिले होते. तिचे मोठे बोलके डोळे, गव्हाळ रंग आणि तिचा सुडौल बांधा कोणालाही आकर्षित करेल असाच होता. पण तिचे जग, तिचे घर, तिचा संसार आणि तिचा नवरा अमर यांच्या भोवतीच फिरत होते. अमर एका मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर मॅनेजर, अत्यंत देखणा, तितकाच हुशार आणि कमालीचा महत्वाकांक्षी. त्याला आयुष्यात खूप पुढे जायचे होते. पुण्यात स्वतःचे मोठे पेंटहाऊस घ्यायचे होते, लक्झरी कार हवी होती आणि या सगळ्यासाठी त्याला हवं होतं ते म्हणजे कंपनीतलं सर्वात मोठं प्रमोशन, व्हाईस प्रेसिडेंट हे पद. त्या दिवशी अमर घरात आला तेव्हा त्याचा चेहरा चिंतेने ग्रासलेला होता. त्याने लॅपटॉप बॅग सोफ्यावर फेकली आणि तो कपाळावर हात ठेवून बसला. काय झालं हो? एवढी चिंतेत का आहात? अनन्याने त्याच्याजवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. अमरने तिचा हात हातात घेतला, पण त्यात नेहमीची माया नव्हती, एक प्रकारची अगतिकता होती. अनन्या, यावेळी जर मला VP पोस्ट मिळाली नाही तर माझं करिअर संपलं समज. पण माझ्या रस्त्यात एकच मोठा अडथळा आहे, आमचा रिजनल हेड राजेश. राजेश सर? मग काय अडचण आहे? तुम्ही तर इतकं चांगलं काम करता, अनन्या म्हणाली. काम बघून प्रमोशन देईल तो राजेश कसला? तो प्रचंड महत्वाकांक्षी आणि स्त्री लंपट माणूस आहे. त्याला खुश केल्याशिवाय पत्ता हलत नाही. मी ठरवलंय, उद्या शनिवारी आपण त्याला आपल्या घरी डिनरसाठी बोलावूया. अनन्या थोडी दचकली. घरी? पण मला अशा कॉर्पोरेट पार्ट्यांची सवय नाही अमर, आणि तुम्ही म्हणताय तो माणूस तसा आहे तर. अमरने तिचे दोन्ही खांदे पकडले आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, प्लीज अनन्या, माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या करिअरसाठी एवढं नाही करू शकत तू. तुला फक्त सुंदर दिसायचंय. छान एखादी डिझायनर साडी नेस, चांगलं जेवण बनव आणि त्याला खुश ठेव. बाकी मी सांभाळून घेईन. अमरच्या डोळ्यांतील ती आंधळी महत्वाकांक्षा पाहून अनन्याला नकार देता आला नाही. तिने होकार दिला, पण तिच्या मनात कुठेतरी एक अनामिक भीती दाटून आली होती. शनिवारची ती संध्याकाळ उजाडली. घर लखलखत्या दिव्यांनी आणि फुलांच्या सुगंधाने सजले होते. अनन्याने गडद जांभळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. त्या साडीत तिच्या उघड्या पाठीचे सौंदर्य आणि तिचा भरलेला बांधा अधिकच खुलून दिसत होता. तिने केसांचा आंबाडा बांधला होता आणि त्यात मोगऱ्याचा गजरा माळला होता. रात्री ठीक 9 वाजता दाराची बेल वाजली. अमरने धावत जाऊन दार उघडले. समोर राजेश उभा होता. 50च्या जवळ आलेला, पण अत्यंत फिट, महागडा सूट घातलेला आणि डोळ्यात एक वेगळी चमक असलेला माणूस. वेलकम सर, वेलकम टू माय होम, अमर आदराने म्हणाला. राजेशने घरात पाऊल ठेवले आणि त्याचे डोळे थेट समोर उभ्या असलेल्या अनन्यावर खेळले. जांभळ्या साडीतली ती सुस्वरूप स्त्री पाहून राजेशच्या डोळ्यात एक भुकेली चमक आली, जी अनन्याने लगेच ओळखली. तिने अमर मागे सरकत नमस्कार केला. अरे वा अमर, तुझी वाईफ तर अत्यंत सुंदर आहे. तू इतका नशीबवान आहेस हे मला माहीत नव्हतं. राजेशचा आवाज भारी आणि रोखलेला होता. पार्टी सुरू झाली. अमर राजेशला महागडी दारू सर्व्ह करत होता. राजेशचे डोळे मात्र सारखे स्वयंपाकघरात ये जा करणाऱ्या अनन्याच्या कमरेच्या गोलाईवर आणि तिच्या हालचालींवर होते. बोलता बोलता अमरने जास्त पिण्याचे नाटक करायला सुरुवात केली. वास्तविक हा अमरचाच प्लॅन होता. राजेशला मोकळी रान मिळावी आणि तो खुश व्हावा, यासाठी अमरने हळूहळू आपले भान हरपल्याचे नाटक केले. सर, मला खूप चढलीये. आय थिंक आय शुड स्लीप, असे म्हणत अमर सोफ्यावरच आडवा झाला.
आणि त्याने डोळे मिटले. तो झोपेचे सोंग घेत होता. पण त्याची अवस्था बघून अनन्याच्या छातीत धस्स झाली. ती त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. अमर, उठा, असे काय करताय? सर अजून जेवायचे आहेत. पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता, किंबहुना त्याला द्यायचेच नव्हते. अनन्या हतबल होऊन त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्याच्यावर वाकल्याने तिच्या साडीचा पदर किंचित ढळला होता आणि त्यातून डोकावणाऱ्या तिच्या भरगच्च सौंदर्यांवर राजेशची नजर खिळली होती. ती थेट तिच्या घळईतून खाली उतरू पाहत होती. अशात अनन्याने हताशपणे राजेशकडे पाहिले आणि राजेश भानावर आला. त्याने उठून अमरच्या पाठीवर हात ठेवत थोड्या अधिकारवाणीने हाक मारली, अमर. आणि मग अमर दचकून जागा झाला, पण नशिल्या आवाजात म्हणाला, सर, मला काही सुचत नाहीये, तुम्ही एन्जॉय करा. आणि अनन्याकडे बघत म्हणाला, अनन्या, मला प्लीज बेडरूमपर्यंत सोड आणि सरांची काळजी घे, त्यांना काय हवं ते बघ. अमरच्या या वागण्याचा अनन्याला अर्थ कळत नव्हता, तर राजेश मात्र मनोमन सुखावत होता. शिकाऱ्याने सावज बघावे तशी त्याची नजर अनन्याच्या शरीरावरून फिरत होती. अनन्याने अमरला उचलायला खांदा दिला, पण अमरला धड उभे राहता येत नव्हते. तिची त्याला सावरण्याची धडपड बघून राजेश पुढे झाला आणि त्याने अमरचा दुसरा हात त्याच्या खांद्यावर घेतला. दोघांनी अमरला बेडरूममध्ये नेले. बेडवर पडताच अमरने डोळे मिटले होते. त्याच्यावर वाकून पांघरून घालणाऱ्या अनन्याला वासनांध नजरेने न्याहाळत राजेश तिथेच उभा होता. अनन्या मागे वळली तशी दचकली, पण स्वतःला सावरत म्हणाली, सर, चला, मी तुम्हाला जेवायला वाढते. ती बेडरूममधून बाहेर पडताना तिच्या मागोमाग बाहेर पडत राजेशने बेडरूमचा दरवाजा ओढून बंद केला. किचनमध्ये जात असताना बेडरूमचा दरवाजा लॉक झाल्याचा आवाज अनन्याच्या कानावर पडला तसा भीतीने तिच्या अंगाचा थरकाप उडाला. तिने उसने अवसान आणत जेवण गरम करायला घेतलं तेव्हा तिला तिच्या मागे राजेशची चाहूल लागली. तो अनन्याच्या अगदी मागे येऊन उभा राहिला. मोगऱ्याचा आणि तिच्या शरीराचा सुवास राजेशला वेड लावत होता. अनन्या दचकून मागे फिरली. राजेश अगदी तिच्या जवळ उभा होता. त्याच्या डोळ्यांत स्पष्ट वासना आणि अधिकार दिसत होता. सर, तुम्ही प्लीज बसा, मी जेवण घेऊन येते. तिने राजेशला विनवण्याचा प्रयत्न केला, पण राजेशने पुढे होऊन थेट तिच्या नाजूक कमरेत हात घातला आणि तिला स्वतःशी घट्ट जखडून धरले. सर, हे काय करताय? सोडा मला. अनन्या घाबरून म्हणाली. अनन्या, इतकी सुंदर स्त्री या घरात फक्त चूल आणि मूल सांभाळतीये याचे मला आश्चर्य वाटतंय, आणि अमरच्या या आंधळ्या महत्वाकांक्षेचंही. त्याने कशासाठी काय पणाला लावलंय याचा त्याला अंदाज नाहीये, पण मी मात्र आजच्या या क्षणांसाठी स्वतःला खूप भाग्यवान समजतोय. असे म्हणताना राजेशची अनन्याच्या कमरेवरच्या हाताची पकड अधिकच घट्ट झाली आणि तो हात हळूहळू खाली तिच्या गोलाईवर सरकला. नाही सर, प्लीज, अमर उठेल. तिने सुटकेचा प्रयत्न केला, पण राजेशची पकड घट्ट होती. त्याने तिला किचन कट्ट्याला टेकवून स्वतःशी जखडून ठेवले होते, त्यामुळे तिला जराही हलता येत नव्हते. राजेशने त्याचा चेहरा अगदी अनन्याच्या चेहऱ्याच्या जवळ आणला. त्याचे गरम श्वास तिच्या गालावर, मानेवर तिला जाणवू लागले. तिने भीतीने डोळे गच्च मिटले आणि त्याच्या छातीवर दोन्ही हात ठेवून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. पण राजेशच्या घट्ट मिठीपुढे तिची धडपड व्यर्थ ठरली. राजेशने त्याचा उजवा हात तिच्या हनुवटीखाली लावून तिचा चेहरा वर केला आणि अगदी तिच्या थरथरणाऱ्या ओठावर त्याचे गरम श्वास सोडत त्याने गहिरी हाक मारली. अनन्या, बघ इकडे. तिने डोळे उघडले
ती रडकुंडीला आली होती. प्लीज सर, अमर. पण तिच्या ओठावर अंगठा फिरवत राजेश म्हणाला, तुला काय वाटतं अनन्या? अमरला दारू जास्त झालीये, तो नशेत आहे. नाही, तो हे सगळं मुद्दाम करतोय, कारण मला हवं ते मिळावं. त्याला फक्त त्याचं प्रमोशन महत्वाचं वाटतंय. त्यासाठी तो कोणतीही किंमत चुकवायला तयार झालाय. आणि त्याच्या प्रमोशनची किंमत तू आहेस अनन्या. राजेशच्या या शब्दांनी अनन्या अंतर्बाह्य थरारली. तिच्या मनात आता भीतीसोबतच अविश्वास, अपमान, धोका, राग अशा मिश्र भावनांनी फेर धरला. तिला सगळं ब्रह्मांड तिच्या भोवती जोरात फिरत असल्याचा भास झाला आणि नकळतपणे तिचे हात राजेशच्या दंडावर घट्ट जखडले गेले. याच क्षणाचा फायदा उठवत राजेशने त्याचे ओठ तिच्या ओठांवर दाबले. त्याच्या त्या आक्रमक चुंबनाने अनन्या पुरती हतबल झाली. मात्र तिने खूप जोर लावून राजेशला मागे ढकलले आणि ती त्याच्या पायाशी बसली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिने राजेशच्या पायांना मिठी मारली आणि स्वतःला वाचवण्यासाठी क्षमायाचना करू लागली. पण अमरने स्वतःहून दिलेली मुभा आणि अनन्याचे मादक सौंदर्य यामुळे राजेश पूर्ण वासनांध शिकारी बनला होता. सावज त्याच्या पूर्ण टप्प्यात होते आणि तो त्याच्या शिकारीसाठी पूर्ण सज्ज झाला होता, बेभान झाला होता. त्याने खाली वाकून अनन्याच्या काखेत आणि कमरेत हात घालून तिला अलगद कवेत उचलून घेतले आणि तिच्या गालावरून हिंस्त्रपणे जीभ फिरवत तिचे अश्रू चाटले. तो तिच्या रडून लाल झालेल्या चेहऱ्याकडे अधाशीपणे बघत तिला हॉलमधल्या मोठ्या सोफ्यावर घेऊन गेला. आपल्या मजबूत शरीराखाली तिला जखडून त्याने तिचा साडीचा पदर बाजूला सारला. अनन्याने कमकुवत हातांनी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत, नका करू असं, प्लीज म्हणताना बेडरूमच्या बंद दाराकडे आशेने पाहिले. अमर, प्लीज मला वाचवा, अमर, असा टाहो तिने फोडला. पण राजेशने तिचे दोन्ही हात तिच्या डोक्यामागे एका हाताखाली घट्ट पकडले आणि दुसऱ्या हाताने त्याने तिच्या ब्लाउजला हात घातला. एका झटक्यात वरचे काही हुक तुटले आणि मादकतेने भरलेले दुधासारखे गोळे अर्धवट बाहेर पडले. ते पाहताच राजेशच्या नजरेतली वासनेची आग अधिकच भडकली आणि त्याच्या ओठांनी तिच्या गोऱ्या पान शरीराचा ताबा घेतला. त्याच्या जिभेने तो तिच्या शरीरावरील रेखीव उंचवट्याची आकृती कोरू लागला. त्याच्या आक्रमक स्पर्शापुढे अनन्याचा विरोध मावळत असतानाही तिची नजर त्या बंद दाराचा वेध घेत होती आणि तिची तडफड होत होती. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, ज्याला आपण आपलं जग मानलं, त्यानेच केवळ स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी या लांडग्याच्या स्वाधीन केलं. या विचाराने अनन्या राग आणि अपमानाने बेभान होऊन राजेशच्या तावडीतून सुटू पाहत होती. पण राजेशने तिच्या मादक शरीराची चव चाखायला सुरुवात केल्याने तो अधिकच बेभान झाला होता. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात घट्ट धरला. डार्लिंग, जितकी तू तडफडणार तितकीच मला अजून मजा येणार, असे म्हणत त्याने तिच्या मुलायम ओठांवर पूर्ण ताबा मिळवला. तिच्या तोंडात त्याची जीभ मधुर रस शोधू लागली. त्याचे हात आक्रमकपणे तिच्या गोळ्यांचा आकार तपासू लागले. त्या गोळ्यावरील तो इवलासा उंचवटा जेव्हा त्याच्या बोटाच्या चिमटीत आला आणि त्याचे मर्दन होऊ लागले, तेव्हा अनन्याच्या ओठांनी तिच्याही नकळत राजेशच्या ओठांना जागा करून दिली. अनन्याच्या तोंडातून निघणारा सुस्कारा त्याच्याच श्वासात विलीन झाला. तिने प्रतिकार करण्याचे सोडून दिले आणि तिचे शरीर मऊ कापसासारखे सैल पडले. राजेशने हळूहळू तिच्या अंगावरील कापडाचा शेवटचा तुकडाही दूर केला. लाईटच्या प्रकाशात तिची मादक भरलेली आकृती एखाद्या जिवंत शिल्पासारखी चमकत होती. तिची नाजूक काया राजेशच्या मजबूत शरीराखाली पूर्णपणे झाकली गेली. त्याचे कणखर पुरुषी अस्तित्व पूर्ण ताकदीने तिच्यात सामावले गेले. तो स्पर्श, तो भार आणि तो थरकाप अनन्याच्या रोमरोमात विजेसारखा पसरला. वेदना
अपमान आणि त्यासोबतच शरीरातून उमटणाऱ्या एका सुप्त अनामिक लहरींनी तिचे अंग शहारून आले. तिचे डोळे घट्ट मिटलेले होते, पण तिच्या शरीराने नकळतपणे त्या वादळाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. मग ते वादळ अजून वाढले, तिच्या शरीरावर बेफाम घोंगावले. त्या वादळाखाली तिच्या नाजूक शरीराचा चेंदामेंदा होऊ लागला. त्या वादळाचा आवेग अनन्याला असह्य झाला असतानाही ती सोसत होती, वादळासोबत झुलत होती. अखेर एक मोठी ढगफुटी झाली आणि ते वादळ तिच्यातच हळूहळू शांत झाले. राजेश अनन्यावर कोसळला. अनन्याला आत्ता त्याचा भार नकोसा वाटेना झाला. काही क्षण दोघांची श्वासाची लय साधण्यात गेले. श्वास संथ झाले तसा राजेश उठला. त्याने अनन्याला पुन्हा कवेत उचलले आणि गेस्ट बेडरूमकडे घेऊन गेला. आत जाताना अनन्याने बाजूच्या बंद दाराकडे पुन्हा एक नजर टाकली, पण यावेळी तिची नजर कमालीची थंड झाली होती. या गोष्टीचे तिला स्वतःलाही आश्चर्य वाटले. त्याबाबत विचारही मनात येऊ लागले. पण राजेशने तिला त्या मखमली बेडवर टाकले आणि तिच्या शरीराचा पुन्हा ताबा घेतला. त्याच्या आक्रमक स्पर्शाखाली तिच्या मनातले विचार पूर्ण चेपले गेले आणि तिने नकळतपणे स्वतःचा ताबा राजेशकडे दिला. पूर्ण रात्रभर अनन्याला राजेशने स्वतःच्या ताब्यात ठेवले. वेगवेगळ्या प्रकारे त्याने त्याच्या ताब्याचा पूर्ण फायदा उचलला. पहाटे केव्हा तरी तो थकून अनन्याच्या बाजूला विसावला. अनन्या थोड्या वेळाने उठली. स्वतःभोवती कसेबसे कपडे गुंडाळून गॅलरीत येऊन उभी राहिली. बाहेरच्या गार वाऱ्याच्या स्पर्शाने तिचे अंग शहारले, पण त्यासोबत आलेल्या अमरच्या विचाराने ते लगेचच जड झाले. दगडासारखे भासू लागले तिला. रडावे, जोरात किंचाळावे, ओरडावे असे बरेच काही वाटत असतानाही ती शांत उभी होती, निश्चल. पण त्या शांततेत एका नव्या वादळाची नांदी होती. राजेशच्या रूपाने अनन्याच्या जीवनात आलेलं हे नवे वादळ पुढे कोणते स्वरूप धारण करणार? या वादळात काय वाहून जाणार? कुणाचे काय उद्ध्वस्त होणार? हे बघायची उत्सुकता लागली असेल तर तुमच्या आनंदाच्या मिशन आनंदी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढचे वादळ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर धडकण्यासाठी बेल आयकन दाबून ठेवा. आणि ही वादळी कहाणी मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या वादळी भागात. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.